Hello friends, let's go to the next part of respiration, that is regulation of respiration. Why it is necessary to regulate the respiration, why it is being carried out? This is the question. Regulation of respiration is carried out to suit the demand of the body tissues. According to the need of body, the rate and rhythm of the respiration is regulated. रेस्पिरेशन का रेग्युलेट करावं लागतं त्याचे दोन महत्वाचे पैलू इथे आहेत. पहिला म्हणजे आपला बॉडीला योग्य तेवढा ऑक्सिजन योग्य तेवढ्या प्रमाणात मिळणे, आणि दुसरं जो रिदम आहे रेस्पिरेशनचा तो कसा मेंटेन करता येईल आपल्या शरीराच्या फिजिओलॉजीनुसार. तर हे महत्वाची दोन कारणं आहेत ज्यामध्ये आपण रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन हा अतिशय महत्वाचा भाग अभ्यासतो. यानंतर विच पार्ट ऑफ द बॉडी रेग्युलेट द रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे रेग्युलेशन हा कुठला पार्ट करतो आपल्या शरीरामध्ये? रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन इज अंडर द न्यूरल कंट्रोल. ब्रेनच्या कंट्रोलमध्ये हे सगळे रेस्पिरेशनचे सिग्नल्स असतात. मेडुला ऑब्लॉंगेटा, this is the part, this medulla oblongata, which is a part of hindbrain, then pons, varoli, chemosensitive regions and the receptors together they have a control on regulation of respiration. Remember, very important thing, oxygen have no significant role in regulating the rhythm of respiration. आपल्याला वाटतं ऑक्सिजनमुळे हे सगळं रेग्युलेट होतं, तर तसं नाही, हे चुकीचं आहे. याचा अर्थ असा की ऑक्सिजनचा त्याच्याशी डायरेक्ट काही संबंध नाही. नॉर्मल ब्रीदिंग इज अन इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता आपण पाहिलं की नॉर्मल ब्रीदिंग जी आहे हे इनव्हॉलंटरी प्रोसेस म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, अँड इट इज रेग्युलेटेड बाय फॉलोइंग सेंटर्स. तर त्यासाठी अनेक सेंटर्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड आहेत. एक एक पाहूया आपण. याच्यावर एमसीक्यू क्वेश्चन विचारण्याची दाट शक्यता आहे. ह्या वर्षी तरी याच्यावर क्वेश्चन यावा असं वाटतंय. मेडुला ऑब्लॉंगेटा, इट्स अ रिदम सेंटर अँड रेग्युलेट द रेस्पिरेटरी सिस्टम. पूर्ण सिस्टीमवर ह्या मेंदूचा जो भाग आहे हाइंड ब्रेनचा त्याचा कंट्रोल असतो. इट्स मेन फंक्शन इज टू सेंड सिग्नल्स टू द मसल्स दॅट कंट्रोल रेस्पिरेशन टू कॉज ब्रीदिंग टू अकर. अँड त्याचे जे दोन अजून पुढे कंट्रोल आहेत ते दोन या पद्धतीचे. एक डॉर्सल रेस्पिरेटरी DRG ग्रुप ऑफ न्यूरॉन, तो इन्स्पायरेटरी सेंटर म्हणजे आपण हवा जी आत घेतो त्याच्यावर, आणि व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप VRG हा इन्स्पायरेटरी ॲज वेल ॲज एक्सपायरेटरी सेंटर म्हणून काम करतो. हे दोन्हीही मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहे. दुसरा महत्वाचा जो कंट्रोल युनिट आहे तो म्हणजे न्यूमोटॅक्सिक सेंटर. हा पॉन्स व्हॅरोलाय नावाच्या भागामध्ये जो सेरेबेलमचा पुढे असतो हाइंड ब्रेनमध्ये त्याच्याकडे याचा कंट्रोल आहे. द सिग्नल फ्रॉम दिस सेंटर रेड्युसेस द रेस्पिरेशन रेट. जेव्हा आपण धावतो त्यावेळेस आपला रेस्पिरेशन रेट वाढतो, तो नॉर्मल करण्यासाठी न्यूमोटॅक्सिक सेंटर काम करतं. अन्युस्टिक सेंटर तिसरा महत्वाचा कंट्रोल युनिट. इट इज अँटीगोनेस्टिक टू न्यूमोटॅक्सिक. म्हणजे इथे जर इन्स्पायरेशन रेट कमी केला जात असेल तर तो या ठिकाणी या सेंटरमुळे तो वाढवला जातो, आणि हा पॉन्स व्हॅरोली मध्येच आहे. वरच्या बाजूला न्यूमोटॅक्सिक आणि खालच्या बाजूला अन्युस्टिक सेंटर असतं. चौथा भाग आपण बघूया कंट्रोल युनिटचा, केमोसेन्सिटिव्ह रिजन. इट इज ॲडजस्टंट टू मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याच्याच जवळ आहे. दिस रिजन इज सेन्सिटिव्ह टू कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन आयन. एक्सेस ऑफ दिस मॉलिक्युल्स ॲक्टिवेट द सेंटर अँड दे टेक ॲक्शन टू रिड्यूस द कन्सन्ट्रेशन ऑफ CO2 and H+I. आता आपल्याला माहिती आहे, आपण मेकॅनिझममध्ये पाहिलं की कार्बन डायऑक्साईड हा कार्बोनेट आयन्सच्या स्वरूपात आणि H+ आयनच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकला जातो. तर रक्तामध्ये त्याचं प्रमाण किती आहे हे डिटेक्ट होतं, आणि त्याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की
रेग्युलेशन हे केलं जातं. रिसेप्टर असतात, दीज आर द सेन्सिटिव्ह सेल्स विच आर लोकेटेड इन ऑल ओव्हर द बॉडी. परंतु हे जे रिसेप्टर्स आहेत रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशनचे ते कॅरोटिड आर्टरी आणि ॲव्होर्टामध्ये असतात. कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन आयनचं प्रमाण किती आहे रक्तामध्ये ते डिटेक्ट करतात. त्यानुसार मग रेस्पिरेशनचा रेट कमी जास्त केला जातो. ॲज द लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईड इन्क्रीजेस रेस्पिरेटरी सेंटर सेंड्स नर्व्ह इम्पल्स फॉर द चेंजेस. CO2 शरीरात वाढला की तो बाहेर टाकण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते आणि हे रिसेप्टर्स ती मेसेज ब्रेनकडे पाठवत असतात. तर हे झाले रेग्युलेशन सेंटर्स. यानंतर अतिशय महत्वाचा रिफ्लेक्स इंडेक्स आहे हा. याला हेरिंग ब्रुअर रिफ्लेक्स असं म्हणतात. 1 मार्काचा क्वेश्चन येतो याच्यावर. वेन द लंग इज इन्फ्लेटेड, लंग्सची साईज जेव्हा वाढते, रिसेप्टर्स आर स्टिम्युलेटेड, रिसेप्टर्सवर प्रेशर जातो, इम्पल्स जनरेटेड, ही माहिती पाठवली जाते. दीज इम्पल्सेस आर कॅरीड बाय वेगल नर्व फायबर्स विच एमर्ज फ्रॉम दीज रिसेप्टर्स. ह्या रिसेप्टरकडनं ती माहिती वेगस नर्व ही कॅरी करत असते. अल्टिमेटली दे कॉजेस इनहिबिशन ऑफ रेस्पिरेटरी सेंटर. रेस्पिरेटरी सेंटर्सचे न्यूरॉन आहेत त्याच्यावर कंट्रोल येतो. इन्स्पायरेशन स्टॉप्स अँड एक्सपायरेशन स्टार्ट. मग एकदा हवा आत घेतलेली असेल तर आतली हवा बाहेर पडण्यासाठी धडपडत असते, त्यावेळेस हे पुढची प्रोसेस होते. सो नो स्ट्रेचिंग ऑफ दीज रिसेप्टर्स नाव, therefore no inhibition of neurons now. Inspiratory center again begins to send impulse. The next cycle begins. म्हणजे आपण हवा आत घेण्याची आणि बाहेर टाकण्याची प्रक्रिया, ज्याला श्वासोश्वास म्हणतो, ब्रिदिंग म्हणतो, त्याचा कंट्रोल या ब्रुअर इन्फ्लेशन रिफ्लेक्स थ्रू कंट्रोल केला जातो. म्हणजेच ब्रिदिंगचा कंट्रोल जो आहे तो या रिफ्लेक्समुळे कंट्रोल केला जातो. वेगस नर्व हा महत्वाचा भाग आहे, तो पण लक्षात ठेवा. सी इन दिस डायग्राम इट इज बीइंग डेपिक्टेड. हे वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोलिंग युनिट्स आहेत. नंतर व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप, VRG, DRG हे आपण दोन्ही पाहिलेत. आणि रेस्पिरेटरी डायफ्रॅम म्हणजे त्याचा ब्रिदिंगवर कसा परिणाम होतो ते ह्या डायग्राम मधनं दाखवलेलं आहे. आपल्या बुकमध्ये पण डायग्राम आहे, ती परत एकदा तुम्ही पहा. कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग अतिशय महत्वाचा भाग आहे की आपण बऱ्याच वेळा असं बघतो की गॅरेजमध्ये काम करणारे, एखाद्या शेडमध्ये काम करणारे किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांना हा दम्याचा विकार लवकर होतो किंवा त्यांचा दम लवकर, म्हणजे त्यांना दम घाबरतो आपण असं म्हणतो. ती क्रिया त्यांच्यामध्ये जास्त दिसून येते. याचं कारण कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. सो लेट सी व्हॉट इज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग. 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन याच्यावर येतो. कंटिन्युअस एक्सपोजर टू द कार्बन मोनॉक्साईड increases the concentration of carbon monoxide in the blood stream. रक्तामध्ये CO2चं प्रमाण हे कंटिन्युअस एक्सपोजर आपण जर कार्बन मोनॉक्साईडला असू तर त्यावेळेस त्याचं प्रमाण वाढतं रक्तात. कार्बन मोनॉक्साईड हॅज मोर ॲफिनिटी टुवर्ड्स हिमोग्लोबिन ॲज कम्पेअर टू ऑक्सिजन. आपल्याला जनरली माहिती असतं की हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन बरोबर जास्त प्रमाणात दिसतो शरीरामध्ये रक्तात, परंतु त्याच्यापेक्षा जास्त ॲफिनिटी जी आहे कार्बन मोनॉक्साईडची आहे. CO combines with hemoglobin to form carboxyhemoglobin which is a more stable compound. आता पहा, CO ची ॲफिनिटी जास्त आहे, तो टाइटली बाउंड होईल हिमोग्लोबिन बरोबर आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हा जो कंपाऊंड आहे हा तयार होणार. And due to the formation of large amount of this carboxyhemoglobin, blood loses its ability to carry oxygen. कारण हिमोग्लोबिनला चान्सेस नाही आहे ऑक्सिजन बरोबर बाइंड होण्याचा आणि म्हणून ऑक्सिजन शरीरात जात नाही, कमी प्रमाणात जातो आणि CO चं प्रमाण वाढत जातं. Due to this less supply of oxygen, the vital organs like brain do not carry out their functions actively, properly, regularly. आणि मग त्या व्यक्तीला त्रास व्हायला लागतो. त्या फिनॉमिनाला म्हणतात कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग.
हे जर कंट्रोल करायचं असेल तर ह्या व्यक्तीला गॅस सिलेंडर म्हणजेच CO प्लस म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन असं मिक्सचर असलेलं जे गॅस सिलेंडर असतं त्याच्यातनं त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर काही वेळ ठेवावा लागतो. तेव्हा त्याच्या शरीरातला जे डिस्रप्टेड कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते नॉर्मल होतं. तर हा थोडक्यात म्हणजे डिसऑर्डर आहे आणि हे कंटिन्युअसली त्या कामगारांमध्ये आपल्याला दिसून येतं जे नेहमी गॅरेजेसमध्ये किंवा क्लोज्ड शेड्समध्ये काम करतात. आता कार्बन मोनॉक्साईड CO पॉयझनिंगचे सिम्पटम्स काय? डिझिनेस, गरगराला येणं, चक्कर येणे, डोकं दुखणं, डिसओरिएंटेशन, परत डोळे गरागर फिरतात, इम्पेअरमेंट ऑफ द सेरेब्रल फंक्शन, बॅलन्स राहत नाही, शेवटी सिरियस केसमध्ये कोमामध्ये पण ती व्यक्ती जाऊ शकते, व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस, नजर लागत नाही, विजन क्लिअर नसतं, हार्ट आणि रेस्पिरेटरी रिलेटेड डिसीजेस त्या व्यक्तीला होतात, मसल विकनेस, क्रॅम्प, नॉशिया, व्हॉमिटिंग वगैरे हे अशी काही वेगवेगळे लक्षणं आपल्याला दिसतात. तर ही डायग्रॅम या वेगवेगळ्या सिम्पटम्सही आपल्याला सांगता येईल. आता रेस्पिरेशनच्या वेळेस वेगवेगळे व्हॉल्यूम आपल्या लंग्समध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात किंवा त्यांची जी व्हॅल्यू आहे त्यांचे जे डेफिनेशन आहेत ते आपण बघूया. हा MCQ मध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स मध्ये डेफिनेशन मध्ये विचारला जाणारा भाग आहे. टायडल व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड विथ ईच नॉर्मल ब्रेथ. आपण जे नॉर्मली आता रेस्पिरेशन करतोय तर त्याच्यातनं किती हवा आपण आत घेतोय, किती बाहेर टाकतोय ते प्रमाण म्हणजे जवळपास अर्धा लिटर असतं. त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम IRV, that is the extra amount of air that can be inspired forcibly after normal inspiration. Its value is about 2.5 liters to 3 liters. जबरदस्तीने आत घेतला गेलेला हवेचा जो व्हॉल्यूम आहे त्याला IRV म्हणतात. तसंच एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे ERV, त्याची व्हॅल्यू जी आहे ती जवळपास 1 ते 1100 ते 1200 ml म्हणजेच 1.1 to 1.2 लिटर्स एवढी. तर यामध्ये इथे जबरदस्तीने जास्त एफर्ट्स लावून आपण हवा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतो. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, तर या दोघांचा डिफरन्स. व्हॉल्यूम ऑफ एअर विच इज रिमेन स्टील इन द लंग्स आफ्टर द फोर्सफुल एक्सपायरेशन, इट्स व्हॅल्यू इज अगेन दॅट मच सिमिलर टू ERV. The residual volume depends on many factors like age, gender, height, weight, sex, etc. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, तुम्ही कितीही जबरदस्तीने हवा बाहेर टाका, काहीतरी प्रमाणात हवा लंग्स मध्ये राहते. लंग्स कधीही रिकामे राहत नाही. पुढचा भाग आहे डेड स्पेस, DS. द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट पूर्ण सिस्टीम मध्ये फ्रॉम नोज टू ब्रॉन्क्युल्स बट नॉट इन्व्हॉल्व्ड इन गॅसियस एक्सचेंज. काही प्रमाणात हवा ही वेगवेगळ्या भागांमध्ये जशीच्या तशी राहते पण ती रेस्पिरेशन मध्ये मदत करत नाही. असे जी हवा आहे, अशी जी जागा आहे ज्या ठिकाणी ती हवा राहते त्याला डेड स्पेस म्हणतात आणि त्याचा व्हॉल्यूम आहे 150 ml. रिमेंबर, आपल्या बुकमध्ये या सगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. व्हॉट इज लंग कॅपॅसिटी? प्रत्येकाच्या फुफ्फुसाची एक कॅपॅसिटी असते, किती हवा आत घ्यायची, किती हवा बाहेर सोडायची. Total lung capacity, maximum amount of air that the lungs can hold after a maximum forceful inspiration. म्हणजे कितीतरी ताकद लावून हवा जी आपण लंग्स मध्ये घेतो त्याला तुमची लंग कॅपॅसिटी असं म्हणतात आणि तो व्हॉल्यूम साधारण 5 ते 5.5 लिटर असू शकतो. Vital capacity, maximum amount of air is that can be breathed out after maximum inspiration. जेवढी मी घेणार आहात तेवढीच बाहेर टाकणार, तेवढंच ताकदीने. तो जो एअर व्हॉल्यूम आहे त्याला व्हायटल कॅपॅसिटी म्हणतात. सो इट इज द सब टोटल ऑफ सगळ्यांची जर टोटल केली म्हणजे TB, IRV, ERV तर त्या व्हॉल्यूमला कॅपॅसिटी म्हणतो आपण, व्हायटल कॅपॅसिटी. साधारण 4 ते 4.5 लिटर एवढी त्याची किंमत असते. माझ्या माहितीप्रमाणे
इथे हा भाग. Hello friends, let's see the last part of the respiration, that is disorders of respiratory system. Now in this we have very common disorders as it is given in the textbook. If you see page number 161, it is given in the tabular form. So the common respiratory disorders, let us talk about. The first one is asthma. It is inflammatory disease of the airways. It means that airways have some problem or they have the inflammation that can be caused due to allergic foreign substances that stick to the membrane and muscle layers of bronchi and become thick, and therefore mucus gland enlarges, reducing the airflow in the lower respiratory tract. याचाच अर्थ असा की अस्थमा म्हणजे दमा ज्याला आपण म्हणतो ते ॲलर्जिक डिसऑर्डर आहे आणि त्या डिसऑर्डरमध्ये जे काही एअर सिस्टीम आहे, विंड पाईप आहे, त्याला आतून सूज येते. मेन कारण आहे ॲलर्जी ऑफ पोलन्स, एअर पोल्युशन, स्मोकिंग, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि स्ट्रेस हे महत्त्वाची त्याची कारण आहेत. मुख्य सिम्पटम्स लक्षणं आहेत डिफिकल्टी इन ब्रिदिंग, कफिंग, स्नीझिंग. विझिंगमध्ये धाप लागणे आपण ज्याला म्हणतो ते पण एक महत्त्वाचं लक्षण आहे. याच्यावर ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे जनरली आपण इरिटेशन अवॉइड करण्यासाठी जे काही इनहेलेशन वापरतो ते पॅसेज मोकळे करण्यासाठी, म्युकस तिथून काढून टाकण्यासाठी ती एकमेव ट्रीटमेंट याच्यावर आहे. तुम्हाला माहिती असेल एक पाईप वापरला जातो. यासाठी तुम्हाला एक मी छान उदाहरण देईल. तुम्ही चुलबुल पांडे हे कॅरेक्टर ऐकलेलं असेल, सलमान खानचा जो सिनेमा आहे त्यामध्ये त्याची आई, तिला हा अस्थमा आहे. जेव्हा ती अस्वस्थ होते त्यावेळेस ती डिमांड जी करते तो पाईप, त्या अस्थमा क्लिअरन्स पाईपचं तो एकमेव म्हणजे तोच पाईप आपण या अस्थमामध्ये वापरतो. आय हॅव वन क्वेश्चन रिगार्डिंग दिस. व्हॉट दिस पाईप कंटेन्स? नंतर याचं उत्तर तुम्ही द्या. त्या पाईपमध्ये काय असतं? महत्त्वाचे 5 सिम्पटम्स डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये दिलेले आहेत. खोकला येणे, डिफिकल्टी इन ब्रिदिंग, श्वास घेताना त्रास, चेस्ट टाईटनेस, छाती घट्ट बसल्यासारखी वाटणे, शॉर्ट ब्रेथ, श्वास लहान होणे आणि हे वेगवेगळे जे आहेत धाप लागणे, दम लागणे वगैरे. तर हे दमा म्हणजे अस्थमा आहे, हे त्याचे लक्षण आणि त्याची कारणं. यानंतर दुसरा आहे ब्रॉन्कायटिस. हा सुद्धा इन्फ्लेमेटरी डिसीज आहे ब्रॉन्कसचा. याच्यामध्ये इन्फेक्शन झालेली असतात आणि ते इन्फेक्शनमुळे सूज आलेली असते ब्रॉन्कसला. इन दिस द लाइनिंग ऑफ द ब्रॉन्काय स्वेल अँड प्रोड्यूस एक्सेस म्युकस. जास्त चिकट द्रव हा तिथे निर्माण केला जातो. कारण आहेत स्मोकिंग, एक्सपोजर टू एअर पोल्युटन्स लाईक कार्बन मोनॉक्साईड. प्रदूषणातूनच हा एक होणारा विकार आहे. सिम्पटम्स याचे आहेत खोकला येणे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, श्वासोश्वास हा लहान होणे, त्याचा रेट जास्त वाढणे. ब्रॉन्कायटिसमध्ये ही जे मेन ट्रॅकियल ब्रॉन्काइटिस आहेत, पुढे ज्याला आपण ब्रॉन्कस म्हणतो, त्याचं इन्फ्लमेशन होणं आणि याचा जर आतमध्ये आपण बघितलं तर दिसेल तुम्हाला इन्फ्लमेशन आणि म्युकसमुळे त्याचं पूर्ण डायमीटर हा कमी होतो आणि हवा जायला जागा राहत नाही. तिसरा आहे न्यूमोनिया. हा जनरली लहान मुलांमध्ये दिसणारा डिसीज आहे. मग अल्व्हिओलायमध्ये हे त्याचे काही जे चेंजेस आहेत, त्याची साईज बदलणं किंवा त्याला इन्फेक्शन होणं, ते न्यूमोनियाचे लक्षण आहेत. acute infection or inflammation of alveoli of the lungs. Pneumonia, most of the air space जे आहे यामध्ये is filled with fluid and dead white cells. खूप घातक असा त्रास आहे. Due to accumulation of fluid, there is limited gas exchange in the alveoli. Causes, it is caused by bacterial infection, Streptococcus pneumoniae. मुख्य सिम्पटम्स आहेत कफ, फीवर, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, स्वेटिंग, चेस्ट पेन एट्सेट्रा. यावर उपाय अँटीबायोटिक हा एकमेव आहे ज्याच्यामुळे आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करू शकतो.
या ठिकाणी तुम्हाला निदर्शनास येईल की हा निमोनिया झालेला जो अल्व्हिओलाय आहे तो कसा दिसतो आणि हेल्दी अल्व्हिओलाय यामध्ये त्याचा एरिया जो आहे तो कमी जास्त झालेला दिसेल आणि डिपॉझिशन ऑफ फ्लुइड्स. So friends, let's start with the fourth disorder, emphysema. It is a disorder in which there is a overinflammation of the alveoli. You can see here. In this, there is breakdown of alveoli, thus changing the anatomy of lungs. You can see total change in the anatomical features. As the alveoli collapse or destroy, the surface area for the gaseous exchange is already reduced. It is obstructive lung disease as airflow is reduced. Finally, the exhalation becomes more difficult. उश्वास टाकणं थोडंसं डिफिकल्ट व्हायला लागतं. याला दुसरं नाव आहे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, COPD. सो इट इज द इम्पॉर्टंट डिसीज ऑफ द लंग्स. फुफ्फुसांचा हा अतिशय महत्त्वाचा डिसऑर्डर आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ दिस एम्फायसेमा. नाव द इम्पॉर्टंट कॉज इज स्मोकिंग, एअर पोल्युशन. आणि याचे मुख्य सिम्पटम्स आहेत शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, श्वास घ्यायला खूप त्रास होणं. त्यानंतर ऑक्युपेशनल लंग डिसीजेस. एखादी व्यक्ती कारखान्यामध्ये काम करत असेल त्यावेळेस त्याला होणारा हा त्रास आहे बेस्ड ऑन ऑक्युपेशन. इट इज कॉज्ड बाय इनहॅलेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक पोल्युटन्स ॲट वर्क प्लेस. The particles are so small in size that they are easily carried out to bronchiole and alveoli. You can see here this particulate matter, it is being accumulated in the lungs and they reduce the surface area of lung. So there are two diseases which are coming under this category. Silicosis, त्याला सिंपल सिलिकॉसिस पण म्हणतात आणि दुसरा ॲस्बेस्टॉसिस. सिलिका म्हणजे वाळू ज्याला आपण म्हणतो, त्याचे जे छोटे छोटे कण असतात ते श्वासाच्या मार्गाने लंग्समध्ये जाऊन डिपॉझिट होतात आणि लंग डॅमेज करतात. त्याला सिलिकॉसिस असं म्हटलं जातं. मेन कॉज आहे याचं लॉंग टर्म एक्सपोजर टू डस्ट कंटेनिंग सिलिका. इनहेल्ड सिलिका accumulates in the alveoli. Macrophages destroy these particles. When macrophages destroy this particle, inflammatory reaction is triggered out and fibrosis takes place. या एक्सरेमध्ये आपल्याला लक्षात येईल की लंग्स कसे आकाराने आणि ॲनाटॉमीने डिफरंट झालेले आहेत. आणि हा जो डिसीज आहे हा जनरली कामगारांना होत असतो. ॲस्बेस्टॉसिस म्हणजे सिमेंट इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जो ॲस्बेस्टॉस नावाचा फायब्रस मटेरियल वापरला जातो त्याच्यामुळे हा डिसीज होतो. इट डेव्हलप्स आफ्टर 10 to 20 years. म्हणजे अनेक वर्ष जेव्हा एखादी व्यक्ती ह्या कारखान्यात काम करते तिला हा निश्चितच डिसीज होतो. डायग्रामॅटिकली ती दिसेल तुम्हाला. सिलिकॉसिस फायबर्स लंग्समध्ये जमा झालेले आहेत. There are two different types of asbestosis, but blue asbestosis is very dangerous and serious one. आपण टेक्स्टबुकमध्ये पण टॅब्युलर फॉर्ममध्ये हे सगळे डिसीजेस पाहू शकता. एकदा त्याचे रिव्हिजन करा. इन दिस ऑल्सो फायब्रोसिस टेक्स प्लेस. फायब्रोसिस म्हणजेच प्लॉरिफरेशन ऑफ फायबर्स और फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू. ती टिश्यू इथे वाढत जाते आणि आपले लंग्स निकामी व्हायला लागतात. श्वास घ्यायला खूप त्रास होतो. अजून एक महत्त्वाचा भाग आहे की काही ज्या हालचाली होतात आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काही त्रासदायक अशा घटना घडतात. सध्या आपण कोविड-19च्या बाबतीत बरंच काय ऐकतो. तिथे व्हेंटिलेटर असा एक शब्द आपण प्रामुख्याने ऐकतो. तर आर्टिफिशियल जेव्हा आपण एखादा पेशंटला ऑक्सिजन देतो त्याला व्हेंटिलेटर्स असं म्हणतात. व्हेंटिलेशन ती प्रोसेस आहे ज्याच्यातनं आपण बाहेरून ऑक्सिजन देतो कारण त्या व्यक्तीला ऑक्सिजन घेता येत नाही किंवा त्याच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. त्या कंडिशनला आर्टिफिशियल व्हेंटिलेटर्स आवश्यक असतात जे आता कोविड-19 पॅन्डेमिकमध्ये आपण शेवटच्या स्टेजला असलेल्या पेशंटसाठी ते वापरतो. व्हॉट इज आर्टिफिशियल व्हेंटिलेशन? It is also called as artificial respiration. The method includes breathing in the person when natural respiration has ceased out किंवा faltering कमी होतं म्हणून त्याला आर्टिफिशियली बाहेरून आपण ऑक्सिजन देतो. इफ यूज प्रॉपरली अँड क्विकली इट कॅन प्रिव्हेंट डेथ ड्यू टू ड्रॉनिंग, चोकिंग, सफोकेशन अँड इलेक्ट्रिक शॉक. अतिशय घातक असा हा प्रकार आहे.
म्हणून त्या व्यक्तीला ऑक्सिजनची जर कमतरता असेल तर आपल्याला हा व्हेंटिलेटर निश्चित वापरता येतो. याचे महत्त्वाचे स्टेप्स असे आहेत बघा. एस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग ओपन एअर पॅसेज फ्रॉम द अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट टू द लंग्स अँड फोर्स इन्स्पिरेशन, म्हणजे त्याला श्वास घेण्यासाठी मॅक्सिमम प्रेशर देणं. एक्सपायरेशन ॲज इन माउथ टू माउथ रेस्पिरेशन ऑर बाय मेकॅनिकल मीन्स लाईक व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटर लावल्यामुळे अचानक त्याचा प्रेशर जो हवेचा तो जास्त होतो, त्यामुळे हवा आत घेतली जाते आणि उश्वासासाठी सोडली जाते. तर आर्टिफिशियल व्हेंटिलेटरचा हा अतिशय महत्त्वाचा उपयोग सांगता येईल. यानंतर व्हेंटिलेटर म्हणजे नेमकं काय असतं, तर हे एक मशीन आहे दॅट सपोर्ट्स ब्रिदिंग, श्वासोच्छवासासाठी मदत करणारं हे मशीन आहे. आणि सर्जरीमध्ये किंवा एखाद्या लंग डिसीजेसमध्ये किंवा आता कोविड-19मध्ये त्याचा आपण कंटिन्युअस वापर करतो, कारण त्या पेशंटला ऑक्सिजन घेता येत नाही, मिळाला तरी तो खूप कमी प्रमाणात असतो, म्हणून व्हेंटिलेटरवर पेशंटला ठेवलं आहे असं आपण म्हणतो. आणि याचे मेनली उपयोग जे आहेत ते हॉस्पिटल्समध्ये आहेत. लाईफ सपोर्ट सिस्टीम म्हणून त्याचा वापर केला जातो. मुख्य वापर काय आहेत व्हेंटिलेटरचे पाहूया. गेट ऑक्सिजन इन टू लंग्स, रिमूव्ह कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द लंग्स अँड हेल्प द पेशंट टू ब्रीथ, म्हणजे पेशंटला शेवटच्या स्टेजला मदत करणारा असं हे उपकरण आहे, असं हे मशीन आहे, त्याला आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. I think we have end this topic. Thank you.